आशिया खंडातील सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एपीएमसीमध्ये या आयोजित केलेल्या 2 दिवसीय मोफत तोंडाच्या कर्करोग पूर्व तपासणी शिबिरात तब्बल 75 जण स्क्रीनिंग पॉझिटिव्ह आढळले। यापैकी 21 संशयित रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना 3ऱ्या स्टेजचे तोंडाचे कर्करोग असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आलाय। बाजारातच 2 दिवसीय तपासणी शिबिरामध्ये एकूण 389 जणांची तपासणी करण्यात आली आहे। यामध्ये तब्बल 98 जणांना कर्करोगाची लागण झाल्याचं समोर आल्याचं त्यांनी समुपदेशन करून पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आलंय। या आकडेवारीमुळे एपीएमसी परिसरातील तंबाखू सेवनाचं भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय। 2 दिवसाच्या शिबिरामध्ये जवळपास 389 लोकांची आम्ही तपासणी करण्यात आलेली होती। त्यामध्ये बायोप्सीसाठी 21 लोकांना आम्ही रेफर केलं। तसेच स्क्रीनिंग पॉझिटिव्ह 75 जण आलेले आहे आढळून आलेले आहेत। 21 तरी गंभीर आहे त्यामध्ये, कारण की ते 3rd स्टेजचं वगैरे दिसून येतात ओरल स्क्रीनिंग मध्ये, असं टाटा हॉस्पिटलच्या जे तपासणी करणारे जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला नमूद केलेल्या व सूचना देण्यात आलेल्या आहेत। याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याशी। प्रमोद, खरं तर मज्जा म्हणून खाल्ला जाणारा तंबाखू आणि त्यामुळे त्याच्यावर आपल्या प्रकृतीवर होणारा हा अत्यंत गंभीर परिणाम, शिबिरात तपासणी होते आणि चक्क इतकी जण कर्करोगात पॉझिटिव्ह येतात स्क्रीनिंगमध्ये, तर आता पुढची काय त्यांच्यावरती उपचार केले जाणार आहेत? निश्चित आपण बघाल या संदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की यामध्ये फक्त जवळपास 400च्या आसपास नागरिकांची स्क्रीनिंग करण्यात आलेली आहे, त्यांची तपासणी करण्यात आलेली आहे। मात्र या संपूर्ण एपीएमसी बाजारामध्ये 5 मार्केट आहेत आणि एका मार्केटमध्ये जवळपास 10,000च्या वर नागरिक आहेत हे काम करतायत। म्हणजे केवळ एका बाजारामध्ये 10,000च्या वर जर नागरिक काम करत असतील आणि केवळ 400 लोकांची तपासणी करून जवळपास तब्बल 100च्या आसपास लोकांना जर कर्करोग झाला असेल तर संपूर्ण एपीएमसीच्या काम करणाऱ्या नागरिकांची जर तपासणी केली तर हा आकडा अत्यंत भयावह असू शकतो। मात्र हा कर्करोगाची लागण झाल्याचं मुख्य कारण म्हणजे या बाजारपेठेमध्ये अनधिकृतपणे गुटख्याची विक्री केली जाते। अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कारवाई केली जाते, त्या टपऱ्यांना सील केलं जातं। मात्र पुन्हा एकदा त्याच टपऱ्या एपीएमसी बाजारातले प्रशासक जे आहेत ते पुन्हा एकदा त्या टपऱ्या त्या लोकांना देत आहेत आणि परत एकदा त्याच टपऱ्यातून अशा प्रकारचा जीव घेणा जो पदार्थ आहे तो विकला जातो। त्यामुळे याला संपूर्णपणे जबाबदार एपीएमसी प्रशासन आहे। एका बाजूला गटारांची डागडुजी करायची नाही, पावसाळ्यापूर्व कामं करायची नाहीये, लाखोंची उधळपट्टी करायची, अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण या ठिकाणी समोर आलेले आहेत। मात्र या ठिकाणी तिथल्या नागरिकांची किंवा तिथल्या काम करणाऱ्या कामगारांची आरोग्याची काळजी कोण घेईल हा एक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळे एपीएमसी प्रशासन, पोलीस प्रशासन आणि औषध प्रशासन नक्की करतंय काय असा एकंदरीत प्रश्न या निमित्ताने हा सवाल अतिशय गंभीर आहे। त्यामुळे अर्थातच हे एपीएमसी आहे की कर्करोगाचं भंडार, हाच सवाल उपस्थित होतो। आता पुढे त्यांच्यावरती काय उपचार केले जातात किंवा ही सगळी हा जो प्रकार आहे तो कशा पद्धतीने हाताळला जातो हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। धन्यवाद प्रमोद दिलेल्या माहितीसाठी।